आपण बघतोय की सध्या कर्नाटकात सुरू असलेल्या ऑपरेशन लोटसची देशभर चर्चा सुरू आहे। मात्र ऑपरेशन लोटस फक्त कर्नाटकातच नव्हे तर मध्य प्रदेशात देखील सुरू आहे। अपक्ष आमदार आणि काँग्रेसचे काही आमदार गळाला लावून कमलनाथ यांचं सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। पाहूया या राजकीय घडामोडींवरचा एक स्पेशल रिपोर्ट। मध्य प्रदेशात कमल विरुद्ध कमळ, काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवण्याचा भाजपचा डाव, कर्नाटकात पट मांडून मध्य प्रदेशात सत्तांतर, कर्नाटकातलं एचडी कुमारस्वामींचं सरकार उलथवून लावण्याच्या तयारीत भाजप आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे। खुद्द भाजपचे नेते सुद्धा तशीच भाषा करतात। पण कर्नाटकाची आवई उठवून खरं तर मध्य प्रदेशातलं कमलनाथांचं सरकार पाडण्याचा भाजपचा डाव असल्याची शक्यता काँग्रेसच्या गोटातून व्यक्त होते। मध्य प्रदेशातील भाजपची 15 वर्षांची सत्ता काँग्रेसनं नुकत्याच झालेल्या निवडणुकीत उलथवून टाकली। मध्य प्रदेशात बहुमताचा जादुई आकडा 116 आहे। भाजपचे 109 तर काँग्रेसचे 114 आमदार आहेत। काँग्रेसकडे सपा, बसपा आणि इतर मिळून 121 आमदारांचं पाठबळ आहे। भाजपपेक्षा काँग्रेसकडे केवळ 5 जागा जास्त आहेत। याचाच अर्थ अपक्षांसह काही आमदार गळाला लावण्यात भाजपला यश आलं तर कमलनाथांची खुर्ची धोक्यात येऊ शकते। हायकमांडकडून ज्या दिवशी सिग्नल मिळेल त्या दिवशी आम्ही हे सरकार पाडून टाकू अशी भीमगर्जना भाजपचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांनी केलेली आहे। तर तिकडे भाजपच्या ऑपरेशन लोटसचं मुंबई हे केंद्र बनलंय। कर्नाटकचे 7 आमदार मुंबईतल्या हॉटेलमध्ये अजूनही पाहुणचार घेत आहेत। चंद्रकांतदादा पाटील आणि आशिष शेलार यांच्यामध्ये याच मुद्द्यावर चर्चा झाल्याचं बोललं जातंय। काम पूर्ण झाल्यावर बोलेन हे आशिष शेलार यांचं सूचक वक्तव्य बरंच काही सांगून जाणार आहे। ऑपरेशन लोटसचं केंद्रबिंदू महाराष्ट्र आहे आणि विशेषतः मुंबई आहे असा आरोप विरोधक करतायत। याच पार्श्वभूमीवर भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रकांतदादा, आशिष शेलार यांच्या बैठका सुरू आहेत। कुठेतरी या सर्व आरोपांना पुष्टी मिळते असं चित्र सध्या तरी दिसत आहे। चंद्रकांत दादांनी मात्र ह्या ऑपरेशन लोटसची चर्चा फेटाळून लावली आहे। निवडणुकीनंतर बिहार, मेघालय, अरुणाचल प्रदेश मधली सरकार पाडून सत्ता मिळवण्याची कामगिरी भाजपनं याआधी केली आहे। तर सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आधी सूत्र हलवत भाजपने गोव्यालाही कवेत घेतलं। सारे देश के जनता को भी मैं अपील करूंगा कि वो देखें किस ढंग से एक स्टेबल गवर्नमेंट को वो हटाना चाहते हैं और किस ढंग से उनको उनका शोषण करना चाहते हैं, शासकों को डराना धमकाना चाहते हैं। ये भी देश के जनता के सामने आपके माध्यम से रखना जरूरी था। सामदामाचा वापर करत कर्नाटक आणि मध्य प्रदेश काबीज करण्याचा भाजपचा खरोखरच डाव आहे की लोकसभा निवडणुकीसाठीची ही खेळी आहे हे येत्या काही काळात स्पष्ट होईल। प्रफुल्ल साळुंखेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अत्यंत समृद्ध संस्कृती म्हणून ताम्रयुगातील हडप्पा संस्कृती ओळखली जाते आणि गेल्या अनेक वर्षांपासून हडप्पा संस्कृतीविषयी संशोधन केले जाते। मात्र अद्यापही या संस्कृतीच्या रहस्यांचा उलगडा झालेला नाहीये। मात्र नुकतेच हरियाणामध्ये हडप्पाकालीन मानवी सांगाडे सापडले असून त्यातून 5000 वर्षांपूर्वीचं रहस्य जगासमोर येणार आहे। उलगडणार 5000 वर्षांपूर्वीचं रहस्य। हडप्पा संस्कृतीचे साक्षीदार 2 सांगाडे। प्राचीन मानवी नातेसंबंधांचा होणार उलगडा। 5000 वर्षांपूर्वी दफन केलेले हे सांगाडे अत्यंत समृद्ध समजल्या जाणाऱ्या प्राचीन हडप्पा संस्कृतीची अनेक रहस्य उलगडणार आहेत। हडप्पा संस्कृती ही जगातील प्राचीन ताम्रयुगीन संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखली जाते। हे सांगाडे त्याच काळाचे साक्षीदार आहेत। हरियाणाच्या राखीगडी परिसरात डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाच्या पथकाला उत्खननादरम्यान हे 2 सांगाडे सापडले असून त्यापैकी एक पुरुषाचा तर दुसरा महिलेचा आहे। पुरुष सांगाड्याचा चेहरा आणि हात स्त्री सांगाड्याच्या दिशेला असून एकाच ठिकाणी दोघांना दफन करण्यात आलं होतं। बऱ्याचशा ज्या ट्रेडिशन्स आहेत या ठिकाणी निर्माण झालेल्या दिसतात आणि त्यापुढे कंटिन्यू होतात आणि कदाचित भारत एकमेव देश असेल की आपण आपल्याला 5000 वर्षाची परंपरा आपण अजून टिकून आहोत आणि त्याचं आपण जतन करतो। हा एकमेव देश असावा, त्यामुळे या संशोधनात फार महत्त्वाचे येणार आहे। कोरियातील सियोल नॅशनल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनच्या मदतीनं या सांगाड्यांचं विश्लेषण करण्यात आलंय।
पुरुष सांगाड्याची उंची 5 फूट 6 इंच तर स्त्री सांगाड्याची उंची 5 फूट 2 इंच आहे. एकाच ठिकाणी पुरण्यात आलेल्या या सांगाड्यांवरून हडप्पाकालीन माणसांच्या नातेसंबंधांचा उलगडा झालाय. जी भांडी मिळालेली आहेत ती अधिक वैशिष्ट्यपूर्ण आहेत की कदाचित त्याच्यात त्यांच्यासाठी जेवण वगैरे ठेवलेलं असावं आणि काही आभूषणं मिळाले जसे गळ्यात मणी, दगडाचे मणी वगैरे मिळालेले आहेत आणि आता ते सर्व सांगाडे आम्ही डेक्कन कॉलेजमध्ये घेऊन आलेलो आहोत आणि त्यांचं आम्ही आता क्लिनिंग वगैरे करून ती आता पुढच्या DNA ॲनालिसिससाठी आम्ही त्यांचे सॅम्पल्स वगैरे तयार करतो. या सांगाड्यांच्या DNA सॅम्पलचा अभ्यास करून हडप्पा संस्कृतीतील मानवी संबंधांचे रहस्य उलगडणार आहेत. हरियाणातील या उत्खननात सांगाड्यासोबत दागिने आणि भांडी सापडली आहेत. इन फ्यूचर कोई नया आएगा ना कि हड़प्पन ही नहीं, प्री हिस्ट्री, प्रोटो हिस्ट्री आगे भी हम डेवलप करेंगे टिल मिडिवल तक. नो डाउट इज द व्हेरी बेनिफिशियल टू ऑल ओव्हर वर्ल्ड इन अकॅडमिक. विवाह संस्था नेमकी कधीपासून उदयास आली? हडप्पा संस्कृतीमधील स्त्री पुरुष नातेसंबंध नेमके कसे होते? हडप्पा येथे झालेलं नागरीकरण हे भारतीय उपखंडातील होतं की पाश्चिमात्य देशातून झालं होतं? अशा अनेक प्रश्नांची उकल होणार आहे ती राखीगड येथे सापडलेल्या जोडप्यांच्या सांगाड्यातून. पुण्यातील डेक्कन कॉलेजच्या पुरातत्व विभागाने हे संशोधन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून संशोधक हडप्पा संस्कृतीचा अभ्यास करत असून त्यांच्या खाणाखुणा आजही उत्खननादरम्यान आढळून येतात. या 2 सांगाड्यांच्या माध्यमातून हडप्पा संस्कृतीचे आणखी काही पदर उलगडण्यात संशोधकांना मदत होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह हलिमा कुरेशी, न्यूज 18 लोकमत, पुणे.